संविधान कितीही चांगलं असू दे, ते राबविणारे जर वाईट वृत्तीचे असतील ना, तर ते चांगलं संविधान सुद्धा वाईट ठरतं. आणि संविधान कितीही वाईट असू दे, जर ते राबविणारे चांगल्या प्रवृत्तीचे असतील ना, तर ते वाईट संविधान सुद्धा चांगलं ठरतं. म्हणजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वचन. आणि याच वचनाची साक्ष आज आपल्याला पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालानं दिसून आलेली आहे. संविधान कशा पद्धतीनं, किती जगामधली सगळ्यात श्रेष्ठ राज्यघटना आपल्या देशाची आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये सर्वात मोठी लोकशाही म्हणून ज्या भारताचा गौरव जगभर केला जातो, ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं संविधान. आणि त्याच संविधानाचा वापर करून, म्हणजे चांगलं संविधान कशा पद्धतीनं वाईट ठरवलं गेलं, कशा पद्धतीनं ते वापरल्या गेलं, हे आज आपल्याला पश्चिम बंगालच्या या निकालातनं दिसून आलेलं आहे. पश्चिम बंगालची निवडणूक लागली तीच मुळामध्ये ती SIR या वादग्रस्त झालं ते. कारण निवडणूक आयोगानं जी SIRची जी प्रक्रिया आहे ती राबविताना जो घोळ चालू केला तो शेवटपर्यंत टिकला. म्हणजे सुरुवातीलाच ती SIRची प्रक्रिया पूर्णपणे निवडणुकीच्या पूर्वी राबवली जाऊच शकत नाही असे सगळे घटना तज्ज्ञापासून तर निवडणुकीचे निरीक्षण करणारे राजकीय तज्ज्ञ सांगत होते. पण या कुणाचंही म्हणणं या निवडणूक आयोगानं लक्षात घेतलं ना केंद्रातल्या सत्ताधारी पक्षानं लक्षात घेतलं. कारण त्यांना काहीही करून पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवायचाच होता. आणि मग निवडणूक आयोगानं पहिला झटका जो दिला, म्हणजे संविधानाचा पहिला गैरवापर जर कोणता असेल तर तो म्हणजे 27 लाख लोकांच्या नावं मतदार यादीमधनं, म्हणजे टेक्निकल डिस्क्रिपेन्सी या नावाखाली काढून टाकली. आणि मग या विरोधामध्ये ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये ही गोष्ट गेली, त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं यावर ट्रिब्युनल स्थापन केले. आणि ते ट्रिब्युनल अस्तित्वातच आले नाही. आणि जे अस्तित्वात आले त्यांनी ही प्रकरणं निकालात काढली नाही. म्हणजे खरोखर एकही मतदार वंचित राहिला नाही पाहिजे, ही निवडणूक आयोगाची म्हणजे त्यांचं काम असलं पाहिजे ते. पण निवडणूक आयोगच जर मतदारांना केवळ म्हणजे नावामध्ये शब्द, म्हणजे नावात चूक असेल, कुणी बॅनर्जी कुणी मुखर्जी, त्याच्या स्पेलिंगमध्ये साध्या साध्या, म्हणजे AIचं त्यांचं जे ॲप होतं, म्हणजे कृत्रिम त्यांनी जे AIचं ॲप वापरतात त्याने काढलेली ही नावं, म्हणजे तुमच्याकडं पासपोर्ट असू द्या, तुमच्याकडं कागदपत्र असू द्या, पण तुमच्या नावात चूक आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही मतदार म्हणून तुम्ही ओरिजिनल नाही आहात. म्हणजे या पद्धतीनं ही 27 लाख नावं मतदार यादीतून वगळली. पण हाच प्रकार ज्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये झाला त्यावेळेस सगळी नावं एवढ्या पटकन त्या मतदार याद्यांमध्ये येतात. म्हणजे ही प्रक्रिया पहिल्यांदा, म्हणजे जो हा खेळ केलाय तो पश्चिम बंगालमध्ये झालेला आहे आणि तो निवडणूक आयोगाने केलेला आहे. आणि या निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये ज्यावेळी पश्चिम बंगालमधनं सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेलं, त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा यावर ट्रिब्युनल स्थापन करण्याचा आदेश दिला. मग ट्रिब्युनल म्हणजे जे लवाद स्थापन केले गेले त्यामध्ये ही प्रकरणं निकालात निघणं ते निवडणुकीपूर्वी आवश्यक होतं. पण तो प्रकार झाला नाही. ट्रिब्युनल अस्तित्वात आले नाही. जे आले त्यांनी पूर्णपणे ही प्रकरणं निकाली निघाली नाही. एवढंच कशाला, जे निवडणूक आयोगाचे कर्मचारी म्हणून कामाला होती, म्हणजे अधिकारी म्हणून होती, त्यांची नावं सुद्धा निवडणूक आयोगानं त्या मतदार याद्यातनं वगळली होती. आणि ते सुद्धा प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं, पण त्यांना सुद्धा मतदान करता आलं नाही. म्हणजे हे संविधान कितीही चांगलं असू द्या, पण ते राबविणारे जर वाईट वृत्तीचे असतील, चांगल्या वृत्तीचे नसतील, तर संविधानाचे म्हणजे चांगल्या संविधानाचं कसं मातेरं होतं हे आपल्याला दिसून येतं. बरं, हे निवडणूक आयोगानं ज्या ज्या गोष्टी केल्या
म्हणजे तक्रार घेऊन ज्यावेळी एखादा राजकीय पक्ष निवडणूक आयोगाकडे जातो त्यावेळी त्याच्या शंकेचं, त्याच्या प्रश्नांचं निरसन करणं त्या निवडणूक आयोगाचं आद्य कर्तव्य असतं. पण तोच निवडणूक आयोग तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना गेट लॉस्ट म्हणून हाकलून देतो. म्हणजे त्यांना अक्षरशः त्यांची तक्रार ऐकून घेतली जात नाही. आणि एवढंच नाही तर आणखी ही भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये घडलेली आणखी एक घटना म्हणजे निवडणूक आयोगानं आणखी एकाही राजकीय पक्षाला उद्देशून असं कधी बोललं गेलं नाही. ते या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोग बोलला. काय म्हणाला निवडणूक आयोग? निवडणूक आयोग म्हणाला पश्चिम बंगालच्या निवडणुका भयमुक्त, धाकमुक्त, हिंसामुक्त होणारच हे या तृणमूल काँग्रेसनं लक्षात ठेवावं. म्हणजे अक्षरशः तृणमूल काँग्रेसला उद्देशून, म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाला उद्देशून निवडणूक आयोगानं असं विधान करणं हे लोकशाहीचं, मूल्याचं आणि त्या राज्यघटनेचं हननच आहे. आणि ते करण्याची गोष्ट या भारतीय निवडणूक आयोगाकडनं घडलेली आहे. आणि न्यायालयानं दिरंगाई, न्यायालयामध्ये निकाल वेळेत मिळत नाही. आणि त्यातच पुन्हा लष्कर, म्हणजे प्रचंड असा लष्करी लवाजमा पश्चिम बंगालमध्ये केंद्रानं पाठवून देणं, म्हणजे निवडणुका ह्या हिंसामुक्त होणं, भयमुक्त होणं, म्हणजे पारदर्शी वातावरणामध्ये होणं गरजेचं आहे. पण कुठंतरी दडपण, हिंसा होईल, पुढे काही घडेल या नावाखाली संपूर्ण यंत्रणा, म्हणजे राज्यातले जे कर्मचारी आहेत त्यांचा वापर न करता केंद्राचे अधिकारी घुसवणं आणि त्यांच्या माध्यमातून सत्ता कोणत्याही प्रकारे मिळवणं हेच एकमेव उद्देश होता. म्हणजे एकतर या तृणमूल काँग्रेसला लढावं लागलं ते निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये, या तृणमूल काँग्रेसला लढावं लागलं त्या ईडीच्या सोबत, त्या तृणमूल काँग्रेसला लढावं लागलं ते इन्कम टॅक्स, सीबीआय यांच्या विरोधामध्ये, आणि या तृणमूल काँग्रेसला लढावं लागलं तर या केंद्रीय संस्थांच्या आणि स्वायत्त संस्था म्हणून जो काय आपण निवडणूक आयोग वगैरे म्हणतो त्यांना, आणि न्यायालयामध्ये सुद्धा त्यांना आपला संघर्ष हा करावा लागला. पण मग इतक्या पातळ्यावर लढून सुद्धा आणि त्याच्यामध्ये अपयश येत आहे असं वाटत असताना सुद्धा तृणमूल काँग्रेस अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लढली. मग हा तृणमूल काँग्रेसला जो पराभव पत्करावा लागलाय आणि नरेंद्र मोदी, अमित शहा आणि तिथले सुवेंदू अधिकारी, तसे सुवेंदू अधिकारी तर हे अनेक प्रकरणामध्ये, जसे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अजित दादा जे असे 70,000 कोटीच्या प्रकरणामध्ये होते, तसे सुवेंदू अधिकारी सुद्धा हे अशाच प्रकरणामध्ये अडकलेले होते. पण जसे म्हणजे तिकडे गेले की वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ होतात, भाजपमध्ये गेलं की तसं म्हणजे अजित दादा नाही का झाले बरं, ते स्वच्छच होते पण ते पुन्हा आणखीन स्वच्छ झाले. म्हणजे आरोप करणारी भाजप आहे आणि त्यांना पवित्र करून घेणारी भाजप आहे. सुवेंदू अधिकारी तसेच होते. आणि तसंच होतं उदाहरण म्हणजे आसामचे जे मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री सुद्धा काँग्रेसमध्ये असताना फार घोटाळेबाज होते. हेमंत बिस्वा शर्मा आता ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत पण ते काँग्रेसचे होते एके काळचे, आणि सगळ्यात भ्रष्टाचारी व्यक्ती म्हणून त्याच्यावर शिक्कामोर्तब हे भाजपनंच केलं होतं. पण भाजपमध्ये गेले की ते कट्टर हिंदुत्ववादी झाले. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हा जो विजय मिळवलेला आहे तो विजय हा नेमका कुणाचा आहे? म्हणजे भाजपला मिळालेला कौल हा खरोखर हिंदुत्वाला मिळालेला कौल आहे का? म्हणजे हिंदुत्ववादी आम्ही सनातनी विचारधारा या पश्चिम बंगालमध्ये अस्तित्वात आणू असं म्हणून जे काही तिथल्या लोकांना वचन दिलं त्यामुळं हिंदुत्वामुळे लोकांचा तो कौल आलाय का? तो निवडणूक आयोगानं जे सत्ताधारींच्या विरोधामध्ये, पश्चिम बंगालचे जे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आहे त्यांच्या विरोधामध्ये जी काही म्हणजे काही राजकीय म्हणता येत नाही पण कायद्याच्या कसोटीवर बसून ज्या काही खेळ खेळल्या गेल्या निवडणूक आयोगाकडनं, त्याला मिळालेला हा कौल आहे का? न्यायालयाची दिरंगाई
या पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जीच्या पराभवाला कारणीभूत आहे का खरोखर तिथली जी हिंसा, दडपशाही, लष्करी दडपशाही याला कौल मिळालेला आहे पश्चिम बंगालचा, का तिथल्या गोरगरीब जनतेनं म्हणजे विकासाची स्वप्न पाहत भाजपच्या पदरामध्ये हे पश्चिम बंगालच्या विजयाचं दान टाकलेलं आहे. म्हणजे नेमका हा विजय कुणाचा आहे? भाजपचा आहे, हिंदुत्वाचा आहे, निवडणूक आयोगाचा आहे, की नेमका हा विजय तिथल्या पश्चिम बंगालच्या जनतेचा आहे? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.